तर नमस्कार मित्रांनो, सकाळच्या ताज्या हवेत 6 वाजलेत आणि आज आपण निघालोय परत एकदा आपल्या शेताच्या दिशेने. आजचा ब्लॉग हा खूप खतरनाक असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेताच्या दिशेने निघालोय, डोळे नीट उघडले पण नव्हते, पण शेतीची ओढ असली की थकवा कुठंच राहत नाही. झोपेतून उठून थेट शेतात पोहोचलो. आजचं काम होतं मकाच्या पेंड्या ट्रॅक्टर मध्ये भरायच्या आणि घराकडे न्यायच्या. सकाळचा तो हलका धुक्याचा पडदा, वरून कवळं ऊन जिरपते. बगड्यांनी त्यांची आपली रांग लावले, पक्षी तारेवर बसून किलबिल करतायत. एकदम स्वर्गीय वातावरण वाटत होतं बघा. मग काय, पेंड्या भरायला सुरुवात केली. हळूहळू मकाच्या पेंड्यांनी ट्रॉली गच्च भरून काढली. ट्रॅक्टर रवाना केला घरच्या दिशेने. पण रात्रीच्या झालेल्या थोड्या पावसामुळे आणि दैवारामुळे बांधावरून ट्रॅक्टर वर चढतच नव्हता. तब्बल 10 मिनिटं दमून शेवटी ट्रॅक्टर वर चढवला. मकाचं कॅम्बाळ घरी नेलं आणि खाली केलं आणि मग झाला पुढचा प्लॅन. आजचं शूट होतं एंगेजमेंट शूट. आणि मग पटकन गाडी घेतली आणि निघालो नवरदेवाच्या घराकडे. सारखा फोन येत होता, कुठवर आला, ये लवकर, उशीर झाला. नवरदेवाच्या घरी गेलो तर नवरदेव अजून बन्यालावर. नंतर तयार झाला आणि आपण लगेच शूट सुरू केला. गाड्यांचा तापा, सगळ्यांचा उत्साह आणि नवरदेवाची एंट्री एकदम झक्कास. एंगेजमेंट होती नवरीकडे. तिथं पोचलो. तिथं हसतं खेळतं वातावरण, नवरदेवाचं वेलकम. एंगेजमेंटचा तो क्षण घेतला कॅमेऱ्यात आणि शेवटी घेतला एकदम सिनेमॅटिक कपल शूट. हवामान मस्त होतं, थोडा पाऊस येत होता. शूट तर एकदम भन्नाट झाला. तर असा संपला आजचा दिवस. शेताच्या मातीपासून एंगेजमेंटच्या मंचापर्यंत सुंदर प्रवास. आणि या एंगेजमेंट शूटचा रिझल्ट आपण आवी फोटोग्राफी या इन्स्टा अकाउंटला टाकलाय. तिथे जाऊन रिझल्ट नक्की चेक करा. तर हा होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की ठोका आणि तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका.